नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अशी लोककथा सांगणार आहे जी अनेक ठिकाणी सांगितली जाते आणि ती सांगते श्रद्धेची ताकद किती मोठी असते. चला तर मग कथेकडे वळूयात. एकदा एका छोट्या गावात गंगाधर नावाचा एक गरीब पण भक्तिमान माणूस राहत होता. त्याच्या आयुष्यात त्या दिवशी मोठं संकट आलं होतं. त्याची पत्नी गंभीर आजारी पडली होती आणि घरात एक थेंबही पाणी नव्हतं. गावभर पाण्याची टंचाई, विहिरी कोरड्या, गर्दी, भटकंती, धावपळ, पण काहीच उपयोग होत नव्हता. गंगाधरच्या डोळ्यात भीती होती की पाणी मिळालं नाही तर ती वाचणार नाही. त्यानं हात जोडले, घरातल्या देवासमोर उभा राहिला आणि तिथूनच एकच नाव त्याच्या मनात उमटलं, ते म्हणजे स्वामी समर्थ. तो थेट स्वामींच्या दर्शनासाठी धावत निघाला. रस्त्यात त्याचे पाय थरथरत होते, पण आशा सोडत नव्हता. असं म्हणतात की गावाबाहेरच्या वटवृक्षाजवळ त्याला स्वामी समर्थ बसलेले दिसले. त्यांचे डोळे शांत पण सर्व काही जाणणारे. गंगाधर पुढे जाऊन रडत विनंती करू लागला, स्वामी, माझ्या घरी पाणी नाही, माझी पत्नी जगेल की नाही माहीत नाही, काहीतरी करा. स्वामी क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग अत्यंत शांत आवाजात म्हणाले, घरी जा, तुझ्या विहिरीतून पाणी काढ. गंगाधर अचंबित झाला. त्याची विहीर तर अनेक दिवसांपासून कोरडी होती, पण स्वामींवरचा विश्वास त्याच्या शंकेपेक्षा मोठा होता. त्यानं धावत घर गाठलं, विहिरीत दोरी सोडली आणि ज्या बादलीला महिनाभर जमिनीसुद्धा लागत नव्हती त्या बादलीला ओलावा जाणवला. बादली वर आली, भरलेली, स्वच्छ, थंड पाण्यानं. त्या क्षणी तो थरथरला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि मनात एकच भावना, स्वामी, हे तुमचंच दान. त्यानं तेच पाणी पत्नीला पाजलं आणि सांगितलं जातं की त्या पाण्याचा पहिला घोट तिच्या शरीरात गेला तेव्हाच तिच्या चेहऱ्यावर जिवंतपणा परत दिसला. हळूहळू ती बरी झाली आणि त्या घटनेनंतर गंगाधरचं आयुष्य बदलून गेलं. तो नेहमी एकच म्हणत असे, कोरडी विहीर भरते जेव्हा श्रद्धा जिवंत असते. अशाच स्वामीच्या लीला ऐकण्यासाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.